श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत भाग 3 अध्याय 4 श्रीपाद प्रभूंचे सर्व व्यापकत्व। एकदा बापनाचार्युलू श्रीपाद प्रभूंना म्हणाले, श्रीपादा, तू 3 वर्षाचा आहेस, परंतु मोठ्या माणसासारखा बोलतोस। सर्वांबद्दल माहिती असाव्यास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते, परंतु मला तसे वाटत नाही। माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे। मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे। सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो। माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊच शकत नाही। मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो। यावर बापनाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही। प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो। सर्व ज्ञान, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तित्व हे केवळ जगनियंताचे लक्षण आहे। यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे। प्रसंगानुसार मी व्यक्त होतो। मी सर्वव्यापी आहे। ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत। माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली। मी सर्व शक्तिमान आहे, यात आश्चर्य ते काय? यावर पिता अपलराज शर्मा म्हणाले, बाळा श्रीपादा, बालपणापासून तू आम्हास एक कोडेच आहेस। तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नरसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईन असे म्हणतोस। पिठकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनचांचल्य, बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात। पित्याचे हे वक्तव्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले, तात खरे सांगितले पाहिजे ना? नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल काय? सत्य हे देश काळ अबाधित असते। श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अपलराज शर्मा, आजोबा बापनाचार्युलू अगदी थक्कच होऊन गेले। एकदा बालक श्रीपाद त्यांच्या घरी असलेल्या काळाग्निशमन श्री दत्तांची आराधना करीत होते। त्यावेळी बापनाचार्युलू आजोबांनी श्रीपादांना विचारले, बाळा, तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस? त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो। जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो। मी ज्यावेळी श्रीपाद वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो। मी जो संकल्प करतो तेच होत असते। हेच माझे तत्व आहे। श्रीपाद पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही आणि मी एकच आहोत। पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन। असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर 2 बोटे ठेवून स्पर्श केला। ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे। काही क्षणातच बापनाचार्युलूंना हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले। काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले। हे स्वरूप काही क्षणातच कुक्कटेश्वराच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले। त्याच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले। त्या अवधूताचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या तान्ह्या बाळात बदलले। पाहता पाहता ते बाळ 16 वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले। त्या युवकाने हुबेहूब बापनाचार्युलू सारखेच परंतु संन्यासाचे रूप धारण केले होते। त्यांनी 2 नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बापनाचार्युलूकडे पाहत म्हटले, मला नरसिंह सरस्वती म्हणतात। हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून ते श्रीशैल्यास गेले। तेथून ते कर्दळी वनात गेले। तेथे अनेक वर्षे तपस्या केल्यानंतर ते कोपिनधारी महापुरुषाच्या रूपात प्रकट झाले आणि बापनाचार्युलूकडे पाहत म्हटले, माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात। थोड्याच वेळात त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली। त्यांचा दिव्यात्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या स्वरूपात विलीन झाला। त्या परमपवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला, बापनार्या, तू धन्य आहेस। त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या 3 रूपात तुला अनुग्रहित करीत आहे। हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्ये पाहून बापनाचार्युलू स्तब्धच झाले।
त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा 3 वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला. त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले. त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले. या अवस्थेत किती वेळ गेला ते कळालेच नाही. त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती. ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिधा घालून नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले. दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रज्वलित होत असे, परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही. आजोबा घामाने ओलेचिंब झालेले पाहून श्रीपादांनी अग्निकुंडाकडे पाहून म्हटले, अरे अग्निदेवा, तुला आज्ञा करतो, तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस. आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वी सुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत. येथे अध्याय 5 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 6. नरसिंह वर्मा यांच्या शेतास बालक श्रीपादाची भेट. एकदा नरसिंह वर्मा बालक श्रीपादास आपले शेत दाखवण्यासाठी घोडागाडीत बसून घेऊन गेले. त्या शेतातील जमिनीत अनेक प्रकारची पिके येत होती. त्यातील दोडक्याच्या वेलींना फुले येत, परंतु कधी काळी येत, परंतु ती सुकून जात. कधी काळी त्या ठिकाणी फळ आलेच तर ते एवढे कडू असे की तोंडात घालवत नसे. ही गोष्ट वर्मांनी श्रीपादांना सांगितली. ते प्रसन्नतेने म्हणाले, वर्मा आजोबा, पूर्वीच्या काळी येथे एका दत्तभक्ताने तपस्या केली होती. ही पवित्र भूमी साक्षात दत्तस्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती. तिची तळमळ तुम्हास कळावी म्हणून तिने हा मार्ग पत्करला होता. माझ्या चरण स्पर्शाने या भूमीच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल. एवढे बोलून बालक श्रीपाद घोडागाडीतून खाली उतरून त्या शेतात फिरू लागले. त्याच वेळी तेथे काही चंचू म्हणजे आदिवासी युवक युवती आल्या. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला. श्रीपाद प्रभू वर्मा आजोबांना सांगू लागले, आजोबा, हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत. ते महालक्ष्मीला आपली बहीण मानतात. नरसिंह वर्मा त्या चंचू युवकांना म्हणाले, आम्हाला भगवान नरसिंह आणि महालक्ष्मीचे दर्शन होऊ शकेल काय? ते चंचू युवक म्हणाले, त्यात काय कठीण, आम्ही त्या दोघांना येथे घेऊन येतो. असे सांगून ते युवक निघून गेले. थोड्या वेळातच ते नरसिंह भगवान आणि माता महालक्ष्मी घेऊन आले. श्रीपाद प्रभूंनी भगवान नरसिंहांना प्रश्न केला, पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना? ही चंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना? हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच आहेस ना? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भगवान नरसिंह त्रिवार होय असे म्हणाले. नंतर काही क्षणातच त्या उभयतांनी ज्योती स्वरूपात श्रीपाद प्रभूंच्या अंतरंगात प्रवेश केला. चंचू मंडळी अंतर्धान पावली. अशा अनेक अद्भुत अनाकलनीय लीला श्रीपादांनी बाल्यावस्थेत असतानाच केल्या होत्या. येथे अध्याय 5 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 6. कुलशेखर मल्लाचा गर्वहरण. श्रीपाद प्रभू 4 वर्षाचे असताना पिठापुरम येथे कुलशेखर नावाचा एक मल्ल आला. त्याने पिठापुरमच्या मल्लांना मल्लयुद्धाचे आवाहन केले होते. पिठापुरमच्या मल्लांना आपण कुलशेखरकडून मार खाऊन अपमानित होणार याची खात्री होती. येथील काही मल्ल श्रीपाद प्रभूंचे भक्त होते. त्यांनी प्रभूंना आपली समस्या सांगितली. श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे मल्लांनो, तुम्ही मुळीच घाबरू नका. आपला भीम आहे ना, तो कुलशेखर बरोबर मल्लयुद्ध करेल. प्रत्यक्षात भीम कुबडा असून 8 ठिकाणी वाकडा होता. त्याची श्रीपाद प्रभूवर नितांत श्रद्धा होती. ठरल्याप्रमाणे कुलशेखर आणि भीम यांचे मल्लयुद्ध कुकटेश्वराच्या प्रांगणात सुरू झाले. कुलशेखरच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर अधिक बलवान होत होते. तो ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी त्यास तितक्याच जोरात मार लागत होता. अंती कुलशेखर थकून हरला आणि भीमाचे कुबड आणि वाकडेपण जाऊन तो एक बलशाली युवक बनला. कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला. प्रभू त्यास म्हणाले, तू आपल्या बलवत्तेवर अहंकाराने फुगला होता, त्यामुळेच तुझी शक्ती भीमास मिळाली आणि त्याची दुर्बलता तुला प्राप्त झाली. माझ्या कृपेने तुला अन्न वस्त्रास
कमी पडणार नाही. कुलशेखर श्री व्यंकटेश्वराचा भक्त होता, त्यामुळे क्षणभर श्रीपाद प्रभूंनी त्या श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन दिले आणि कृतार्थ केले. श्रीपाद प्रभूंची कृपा कोणावर आणि कशी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये येथे अध्याय 6 संपन्न झाला. अध्याय 7 महर्षी विद्यारण्यांचे प्राकट्य. एकदा पिठिकापुरम गावी एका अवधूताचे आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. पिठिकापूरवासियांनी त्यांना अदृश्य झालेल्या कुक्कटेश्वरातील स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीबद्दल विचारले. त्यावेळी ते सिद्ध पुरुष म्हणाले, हे दत्तभक्तांनो, श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत. भक्तांनी ती मूर्ती शोधण्यास आपले सर्व कौशल्य पणास लावून ती मूर्ती शोधून काढली. मूर्तीच्या मिळण्याने समस्त पिठिकापूरवासी अत्यंत आनंदित झाले. एका शुभमुहूर्तावर त्या मूर्तीचे प्रतिष्ठापना सर्व मंगल अशा सुमती महाराणी आणि ब्रह्मतेज असलेल्या श्री अप्पलराज शर्मा या सच्छील दाम्पत्यांच्या करकमलाद्वारे करण्यात आली. यावेळी एक मोठा उत्सव करण्यात आला. त्याचे मुख्य बापनाचार्युली होते. मंदिरात श्री दत्तमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना झाल्याच्या दिवशी श्री बापनाचार्युंनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. या ठिकाणी त्या सिद्धास बालक श्रीपादांचे दर्शन झाले. या गोंडस बालकास पाहताच त्या सिद्धाच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले. त्यावेळी श्रीपाद मातुल श्री व्यंकटप्पा यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिखेशी खेळत होते. त्यांनी त्या सिद्धाकडे पाहून स्मित हास्य केले. ते पाहून त्या सिद्धाची समाधीच लागली. समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद त्यांना म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षाचे झाल्यावर बुक्कराय करतील. तू हरिहर बुक्कराय यांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे. विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी सर्वकडे ख्याती होईल. तुझे सहोदर सायन्नाचार्य यांच्या वंशात येणाऱ्या शताब्दीत गोविंद दीक्षित जन्म घेणार आहेत. तो गोविंद दीक्षित अन्य कोणी नसून तूच असशील. राजर्षी होऊन तंजाऊर संस्थानात महामंत्र्याचा पदभार सांभाळून तू कृतकृत्य होशील. श्रीपाद प्रभूंच्या मुखातून हे वक्तव्य ऐकल्यावर त्या सिद्धाच्या नेत्रातून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने वात्सल्य भावाने श्रीपादास आपल्या मांडीवर बसविले. त्यावेळी श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणांचे वंदन केले. त्या सिद्धाने आश्चर्य व्यक्त करतात श्रीपाद प्रभू म्हणाले, तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील. तुझ्या परंपरेत तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती या नावाने तूच असशील. तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती या नावाने सिद्ध अवस्था प्राप्त करून तू मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उद्धार करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल. श्रीपादांच्या या भविष्यातील घडणाऱ्या घटनांविषयी वक्तव्य ऐकून त्या सिद्धास कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. येथे अध्याय 7 संपन्न झाला. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 8 श्रीपाद प्रभूंचा सद्गुरू श्री शिर्डी साईबाबांच्या रूपात अवतरित होण्याचा संकल्प. तिरुमलदास नावाचे श्रीपाद प्रभूंचे एक भक्त होते. एकदा ते श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांची धुतलेली वस्त्रे घेऊन गेले. सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादास कडेवर घेऊन खेळवीत होते. ते दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता असा घोष करीत होते. त्यावेळी श्रीपाद केवळ 2 वर्षाचे होते. ते किलकारी करीत खेळत होते. ते नयन मनोहर दृश्य पाहून तिरुमलदासाच्या मुखातून अनायसेच श्रीपाद वल्लभ दत्ता दिगंबरा असे शब्द निघाले. श्रीधरावधानी यांनी तिरुमल दासाकडे वळून पाहिले. त्याचवेळी श्रीपाद नरसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून प्रस्तुत श्रीपाद श्रीवल्लभ आणि पुढे नरसिंह सरस्वती या रूपात अवतरित होणार याची सूचना त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीने सांगितली होती. श्रीपाद म्हणाले, आजोबा,
नरसिंह सरस्वतीचा अवतार महाराष्ट्र देशात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदास याला सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास सांगत आहे. श्रीधरावधानी अवाक झाले. तिरुमलदास म्हणाले, कुठल्याही जन्मी कोणत्याही रूपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीनदुबळ्यांची, दलित व दुःखी जनांच्या सेवेने तू पुनीत होशील. धीशला म्हणजे सध्याचे शिर्डी गावी साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तुला त्या अवतारात माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ती होईल. तुला बाळकृष्ण रूपावर अत्यंत प्रीती असल्याने गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या नाममंत्राचा तू जप करशील. तुझ्या या शरीराच्या पतनानंतर अल्पकाळ हिरण्यलोकी राहून नंतर गाडगे महाराज या रूपात तू जन्म घेऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान आहे. हा सुसंवाद चालू असताना श्रीधरावधानी मायेच्या आवरणात होते. त्यांना या संवादातील काही कळले नाही. सुमती महाराणीच्या हाकेसरशी त्यांच्यावर असलेले मायेचे आवरण दूर झाले आणि श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. येथे 8वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.